मिरजे श्रीमती काशीबाई नायकुमेंढे या जिजाऊ आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित. जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संस्था मिरज पुरस्कार वितरण सोहळा अलोट गर्दीमध्ये संपन्न. प्रतिवर्षीप्रमाणे जिजाऊ चॅरिटेबल संस्था मिरज यांच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा समारंभ आणि व्याख्यान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजासाठी आदर्श ठरणारे व्यक्तिमत्व तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो. आज IMA हॉल येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संजय बापू मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकुमेंढे यांना जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संवादिनी ग्रुप समुपदेशक सांगली अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार, बसाप्पा हलवाई मिठाई भांडारच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार तरुण भारत के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार, डॉक्टर रणजित शरद चिडगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. आणि यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रमुख पाहुणे भारतीय सहकारी बँक पुणे संचालक डॉक्टर जितेश भैया कदम, जत आमदार विक्रमदादा सावंत, ज्येष्ठ काँग्रेस नेते किशोरदादा जामदार, मोहन वनखंडेसर, माजी नगरसेवक करणदादा जामदार, डॉक्टर विनोद परमशेट्टी, संजय बापू मेंढे, डॉक्टर शिरीष चव्हाण, डॉक्टर राजेंद्र मेथे, संग्रामदादा पाटील यांच्यासह मॉर्निंग ग्रुप कॅप्टन रवी अटक आणि मॉर्निंग ग्रुपचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि यावेळी समाजासाठी आदर्श तसेच विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान केलेल्या व्यक्तींचं कौतुक जितेश भैया कदम यांनी केलं आहे. सर्वप्रथम मी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने, स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि आज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या माध्यमातून हे 10वं वर्ष आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी हे पुरस्काराचं वितरण होते. आणि आज 5 क्षेत्रामधल्या मान्यवरांना त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्याचा मनापासून आनंद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आहे. ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सामाजिक भान घेऊन त्या ठिकाणी काम करते. जेव्हा केव्हा कुठलीही नैसर्गिक आपत्ती येते, कुठल्याही स्तरामधल्या लोकांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात, त्या सगळ्या काळामध्ये त्या ठिकाणी या संस्थेने फार मोठा वाटा उचललेला आहे. आणि ह्या संस्थेचं काम येणाऱ्या काळामध्ये असं चालू राहू. आज सुद्धा जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते ह्या 5ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार आहे, त्या ठिकाणी पत्रकारितेमधला एक पुरस्कार आहे. अशा 5 क्षेत्रांमधला पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि ती योग्य निवड त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. खरं तर यातून लोकांना प्रेरणा मिळते. आणि जिजाऊ जयंती हे एक निमित्त त्या ठिकाणी लोकांना पुढं प्रेरणा देईल ह्या दृष्टिकोनातून ह्या जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टने त्या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सातत्याने आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहू ही त्या ठिकाणी ग्वाही देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.